नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचेत। पोहे कुठलेही घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याला फक्त ना ओलसर करून घ्यायचं पोह्यांना, ठीक आहे। खूप जास्त पाणी टाकू नका, अगदी थोडं टाकून फक्त आहे ना ओलसर करायचं आहे पोह्यांना। एक जवळपास कपभर पाणी त्याला लागेल आपल्याला। हे बघा, तर बघा कपभर पाणी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याला पूर्ण पोह्यांना आपण ओलसर करून घेतलेलं आहे। आता याला ना 15 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो असे जाडसर कापून घ्यायचेत आणि 3 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्यात, तिखट घ्यायच्यात आणि याला मिक्सरमध्ये एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता आणि ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला त्याच्यात टाकायची। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला मोठ्या आचेवर याला फ्राय करून घ्यायचं आहे। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची त्याच्यात। हे बघा, आता याच्यातलं पाणी आटायला सुरुवात झालेली आहे। तर बघा याच्यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आणि आता आपली ही चटणी रेडी झालेली आहे। याला काढून घ्यायचं आता एका बाउलमध्ये। तर बघा 15 मिनटं झालेत आणि आपले पोहे पण आता बघा किती सॉफ्ट झालेले आहेत। याच्यामध्ये आपण अगदी कपभर पाणी टाकलं होतं, ठीक आहे। आता काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे पोहे आपल्याला टाकून घ्यायचे सगळे आणि त्याच्यामध्ये ना एक वाटीभर पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि आता याला एकदम बारीक अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची। तर हे बघा मिक्सरमध्ये हे एकदम बारीक आपण पेस्ट करून घेतलेली पोह्यांची। आता त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा। ज्या वाटीनं पोहे घ्याल ना त्याच्या अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, ठीक आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे आंबट दही आपल्याला टाकायचं आहे। 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीनुसार टाका। एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा चॉप केलेला त्याच्यात टाकून घ्यायचा आपल्याला। एक मीडियम आकाराचा टोमॅटो, तो देखील असा बारीक चॉप केलेला आपल्याला टाकायचा त्याच्यामध्ये। कोथिंबीर बारीक चॉप केलेली थोडी जास्त टाका। आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला एक छानसा घोळ तयार करून घ्यायचा आहे। पाणी एकाच वेळेस खूप सारं नका टाकू बरं का, थोडं टाका म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करता येईल व्यवस्थित। आणि याच्यामध्ये ना गुठळ्या वगैरे काहीसुद्धा नको आहे बरं का, आपल्याला पोह्याच्या गुठळ्या अजिबात नको आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे व्यवस्थित आहे ना त्याला मिक्स करून घ्या आणि याची कन्सिस्टन्सी ना ही अशीच पाहिजे बरं का, खूप पातळसर किंवा घट्टसर नको आहे, मीडियम कन्सिस्टन्सी राहू द्या। आता त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं। आता याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा आपल्याला टाकायचा आहे, अर्ध्या चमचापेक्षा थोडा कमी। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे। पॅन आहे ना शक्यतो नॉनस्टिक घ्या बरं का। आणि पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला हे बघा अशा रीतीने बॅटर टाकून घ्यायचं, खूप जास्त पण नका टाकू। आता एका बाजूने ना त्याला 2 ते 2.5 मिनिटं आपण मीडियम टेम्परेचरवर मस्तपैकी कुक करून घेऊ, शिजवून घेऊ। तर हे बघा 2 मिनिटं झालेले आहेत। आता काय करायचं, त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटं आणखी त्याला वाफवून घ्यायचं। तर हे बघा 1 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे टोटल 3 मिनिटं आपण याला शिजवून घेतलेलं आहे। मी सुरुवातीला झाकण एवढ्यासाठी नाही ठेवलं, कारण जर सुरुवातीला झाकण ठेवलं असतं ना तर ती जी वाफ तयार झाली असती ना त्याच्यामुळे याच्यावरती सगळं पाणी तयार झालं असतं आणि पाण्यामुळे ना हे बॅटर किंवा हा जो आपला उत्तप्पा आहे ना तो व्यवस्थित झाला नसता। आता त्याला ना त्याचे किनार मोकळ्या करून घ्यायच्यात, हे बघा, आणि त्याला आपल्याला पलटून घ्यायचे किंवा नाही जरी पलटलं ना असंच्या असं जरी तुम्ही खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण पलटून दुसऱ्या बाजूने पण 1 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर हे बघा एका प्लेटवर काढून त्याच्यावरती आपण बनवलेली मस्त चटणी टाका आणि हवे तेवढे उत्तप्पे एकदम हेल्दी बनवून खा।